त्यांना काही सुविधा तुम्ही मंजूर केलेल्या आहेत ते माथूर ते पण त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही। दादासाहेब सबलीकरण योजनाचे गुंडाळून ठेवलेली आहे। आदिवासींची बिरसा मुंडा जमीन सबलीकरण गुंडाळून ठेवलेली आहे। कोणता आदिवासीला जमीन दिली गेली नाही, कोणता एससी दलितला अजून जमीन वाटप केलेली नाही। हे वर्षानुवर्ष पेंडिंग पडलेलं आहे। 14-15 वर्षे बसलेलं बीजेपीचं सरकार हे आपल्या जीवाशी खेळत आहे। म्हणून आता जागरूकपणे येत्या काळामध्ये आता जिल्हा परिषद पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत, नगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत आणि म्हणून त्या टायमाला आपण जागरूक राहून बीजेपीच्या विरोधात मतदान केलं पाहिजे असं आमचं जाहीर तुम्हाला सांगायचं आहे। जोपर्यंत तुम्ही बीजेपीला आता मतदान करणार नाही तोपर्यंत हाल अपेष्ट आपल्याला असेच होणार आहे। म्हणून आता पुढच्या काळात या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये बीजेपीचे सर्व नालायक माणसांना बाजू करून चांगल्या माणसांना निवडून आणलं पाहिजे ही आमची कळकळीत या मोर्चाद्वारे विनंती आहे। आणि जेही काही आपल्या स्थानिक विषयावरती आता गवते साहेब नायब तहसीलदार गवते साहेब यांनी जे काही आपल्या समोर या मागण्यांच्या सर्व पाळा त्यांनी सांगितला की माझ्या हातामध्ये काय नाही, पण मी हे सर्व काही मागण्या मी